दिवाळी म्हटली की ओघाने फराळाचे पदार्थ हे आलेच। तर आज मी तुम्हाला माझ्या आवडीचा एक पदार्थ दाखवणार आहे। तर आज आपण करणार आहोत खाज्याच्या करंज्या, त्याही अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने। सुरुवातीला आपण करंजी करण्यासाठी पीठ मळून घ्यायचे। त्यासाठी पाऊण कप रवा घेतलेला आहे। हा अगदी बारीक रवा आहे। त्यात घालूया 1 कप मैदा, चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ साधारण घट्टसरच मळून घ्यायचे। पीठ मळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यात आपण रवा घातलेला आहे। हा रवा नंतर फुलणार आहे, त्यामुळे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण हे झाकून 2 तास बाजूला ठेवणार आहोत। पीठ जोपर्यंत भिजतंय आपण सारण तयार करूया। आता सारण करण्यासाठी 1 टीस्पून तूप घालून घेऊया। पाव कप बारीक रवा घ्यायचे, हा आपण भाजून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं रवा भाजून झाल्यावर आपण ह्याच्यात 1 टेबलस्पून एवढी खसखस घालणार आहोत। रव्याबरोबर आपल्याला खसखस सुद्धा भाजून घ्यायची। 2 मिनिटं झालेली आहेत। रवा आणि खसखस चांगली भाजून झाली आहे, ती आता आपण काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता हे डेसिकेटेड कोकोनट आहे, 1 कप मी घेतलेला आहे, ते आपण भाजून घेऊया। हे आपल्याला सतत ढवळत राहायचंय, कारण डेसिकेटेड कोकोनट पटकन लाल होतं। इथे बघू शकता थोडासा रंग ह्याला आलेला आहे। हे आपल्याला एवढंच भाजायचंय। गॅस बंद करूया। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया। आता इथे 1 टीस्पून वेलची पावडर घालूया, 1 टेबलस्पून बेदाणा, इथे मी 2 टेबलस्पून ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। हे जे मिश्रण आहे ते आता थंड झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण अर्धा कप पिठी साखर घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करूया। साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। सारण तयार आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि जे पीठ आपण मळलेलं होतं आणि मुरण्यासाठी ठेवलं होतं ते पाहूया। पीठ छान मुरलेलं आहे। आता आपण ह्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। आता ह्याचे आपल्याला 4 सारखे गोळे करून घ्यायचे। हे पाहू शकता पीठ इतकं छान मुरलेलं आहे। रवा आपल्याला कळत सुद्धा नाही आहे ते, आणि हे पाहू शकता असं खेचलं जातंय। हा प्रत्येक गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण ते लाटून घ्यायचे। थोडासा मैदा घ्यायचा आहे। हे आपलं लाटून झालेलं आहे। आता ताटात ठेवण्याच्या आधी थोडासा मैदा असा भुरभुरवायचा आहे, म्हणजे ते ताटाला चिकटू नये। अशा प्रकारे आपण सगळे गोळे लाटून घेऊया। आता ह्याच्यावर पुन्हा थोडासा मैदा आपण स्प्रिंकल करायचं आहे आणि ही लाटलेली पोळी ह्याच्यावर ठेवायची। आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपल्याला साठा तयार करायचा आहे। आता जनरली आपण कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार करतो, पण मी इथे आज तुम्हाला कस्टर्ड पावडर पासून साठा करून दाखवणार आहे। इथे मी काय केले, 2 वेगवेगळ्या प्रकारचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहेत। ही व्हॅनिला आहे आणि ही स्ट्रॉबेरी आहे। तर आता ह्याच्यात आपण पातळ केलेलं तूप घालून घ्यायचे। आपण मिक्स करून पाहूया। हे बघू शकता हा साठा तयार आहे। हा बाजूला ठेवूया आणि आता ही जी स्ट्रॉबेरी कस्टर्ड पावडर आहे त्याचा साठा तयार करून घेऊया। साधारण इथे आपल्याला 7 टेबलस्पून एवढं तूप लागलेलं आहे। मिक्स करूया। हे छान मिक्स झालेलं आहे। इथे सिलिकॉन शीट मी घेतलेली आहे, त्याच्यावर थोडासा मैदा असा भुरभुरून घेऊया। 1 पोळी घ्यायची। हा जो साठा तयार केलेला आहे हे हाताने आपल्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे। बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। ह्या कस्टर्ड पावडरचाच हा जो रंग आहे तो खूप छान ह्याला आलेला आहे।
ह्याच्यावर दुसरी पोळी ठेवून घ्यायची. आता हे जे स्ट्रॉबेरीचा आपण कस्टर्ड पावडरचा साठा तयार केला होता तो घालून घेऊया. ह्याच्यावर आणखी एक चपाती आपण ठेवायची. आता ह्याच्यानंतर शेवटची जी पोळी लाटली होती ती ठेवून घेऊया. आता आपल्याला ह्याचा घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे. हा रोल खूप घट्ट असा झाला पाहिजे. हा व्यवस्थित रोल करून इव्हन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा रोल तयार आहे. आता आपण तो कट करायचा. आता आपण हा रोल बरोबर मधून कट करून घ्यायचा आहे. ह्याच्या लेयर्स बघू शकता. आता ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. करंजीसाठीचे गोळे तयार आहेत. सुंदर लेयर्स आलेले आहेत बघू शकता तुम्ही. आता काय करायचंय, हा मस्लिन क्लॉथ मी घेतलेला आहे तो ओला करून घ्यायचे आणि त्याच्या खाली हे गोळे झाकून ठेवायचे, नाहीतर ते सुकतील. तुम्हाला आता दाखवते की ही करंजी कशी लाटायची आणि ती कशी स्टफ करायची. तर त्यासाठी इथे मी एक गोळा घेतलेला आहे. आता हे जे लेयर्स आहेत ते खालच्या बाजूला आले पाहिजेत. म्हणजे आपण हा गोळा असा ठेवायचा. हलक्या हाताने आपल्याला लाटायचंय. हा गोळा लाटून झालेला आहे. इथे बघू शकता किती सुंदर लेयर्स आलेले आहेत. ह्याला सगळ्या बाजूनी पाण्याचं असं बोट लावून घ्यायचंय. हा जो भाग आहे इथे आता आपण सारण भरायचं आहे. आणि आता ही जी करंजी आहे ही आपल्याला बंद करायची आहे. सावकाश नाजूकपणे आपल्याला बंद करायची आहे, नाहीतर हे सारण बाहेर येऊ शकतं. करंजी बंद केल्यानंतर सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. आपण आता ती कातून घेऊया. अशा प्रकारे आपली करंजी तयार आहे. आता इथे करंजीला मुरड कशी करायची ते सुद्धा दाखवते. अशा प्रकारे आपल्याला ही फोल्ड करत जायची आहे. अशा प्रकारे सुद्धा आपण करंजी करू शकतो. करंज्या आपल्या तयार आहेत. तेल सुद्धा तापलेलं आहे. तर आता आपण तळून घेऊया. थोडंसं असं तेल वरती आपल्याला उडवायचे. उलटायची घाई करायची नाहीये. बघू शकता ह्याचे लेयर्स. आता हे आपण उलटूया. आपली खाज्याची करंजी तयार आहे. आता काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या खाज्याच्या करंज्या तयार आहेत. मी तुम्हाला आज मेथीची शंकरपाळी दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. इकडे मी मैदा घेतलेला आहे साधारण 1.5 कप. तो घेऊया. थोडासा आपण लाटायला ठेवूया. अर्धा कप कसुरी मेथी, 1 टेबलस्पून लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं क्रश, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, छान असं चटपटीत होते ही, मीठ चवीप्रमाणे. आणि आता हे आधी आपण मिक्स करूया सगळं. आता आपण ह्यात घालूया थोडंसं मोहन, म्हणजे तेल गरम केलेलं आपण ह्या मैद्यावर घालायचं आहे. साधारण 4 टेबलस्पून. बघा हे असं सरसरलं पाहिजे. आता आपण हे आधी मिक्स करूया. हाताने मिक्स करू शकत नाही कारण गरम गरम तेल आहे ते. तर आधी आपण मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटांनी आपण ते छानपैकी मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते थंड होईल. आता हे असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. आता हे आपण मळून घेऊया. बऱ्यापैकी थंड झालेलं आहे पीठ. हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे. आता हे मळून झालेलं आहे आणि आपल्याला 10 मिनिटं थोडा वेळ असंच ठेवायचं आहे आणि मग आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायचं आहे. तर आता आपण हे ठेवून देऊया असंच. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याचे 4 गोळे करून घेऊया. इथे मी मैदा घेतलेला आहे. त्यात आता मी हे बुडवते असं, म्हणजे लाटायला बरं पडेल. आता आपण हे
कापून घ्यायचे, शंकरपाळ्या करायचे, कटरने आपण कापून घ्यायचे। अशा प्रकारे आपण शंकरपाळी कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे तळून घेऊया। तेल ऑलरेडी मी तापत ठेवलं होतं, तर आता आपण हे सगळ्या शंकरपाळ्या ह्यात घालूया। या झालेल्या आहेत, कलर पण बदललेला आहे, छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। ह्या काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे। गरमागरम आणि खुसखुशीत अशा मेथीच्या शंकरपाळ्या तयार आहेत। दिवाळी जवळ येत आहे आणि आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की वेगळं काय आपण फराळात बनवू शकतो। त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक मस्त झटपट रेसिपी देणार आहे, ती म्हणजे मुरकुची रेसिपी। एका भांड्यात मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेते आणि 4 टेबलस्पून उडदाचं पीठ। बेसिकली उडदाची डाळ जरा तुम्ही गरम करून घ्या, रोस्ट करून घ्या, थंड झाला की त्याचा एक फाईन पावडर बनवून घ्या। तर हे 4 टेबलस्पून ह्याच्यात घालून घेते। थोडेसे ओव्याचे दाणे, साधारण 1 चिमूटभर, आणि 1 टीस्पून तीळ, सफेद तीळ। ह्याच्यात चिमूटभर हिंग, आणि तुम्हाला जितकं तिखट करायचे असतील हे मुरकू तेवढं तुम्ही लाल तिखट घालू शकता। मी इथे साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालते। चवीप्रमाणे मीठ। आपण हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मुरकू बनवताना हे एक लक्षात ठेवा की पीठ एकदम चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे आणि बारीक असलं पाहिजे एकदम, आणि जास्त पीठ भिजवू नका। एका वेळी एकच वाटीचं करा, कारण जितकं आपण ते पीठ भिजवून बाजूला ठेवू तितकं ते जरा सॉफ्ट होत जातं आणि तळताना तेल खूप पितं ते। आता ह्याच्यात मी 1 टेबलस्पून मोहन घालून घेते। आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। साधारण ह्याला पाऊण ते 1 वाटीच पाणी लागेल, जास्त नाही। हे मळलेलं पीठ आपण आता चकलीच्या साच्यात घालून मुरक्कू पाडूया। मुरकू आपण असे लांबट आकाराचे करू शकतो किंवा गोल आकाराचे करू शकतो, चकलीसारखं। इथे तेल मी तापत ठेवलेलं आहे, चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। मीडियम फ्लेमवर ठेवून आता मी हे मुरकू तळून घेते। मुरकू तळायला जास्त वेळ लागत नाही, जनरली 3 ते 4 मिनिटात हे तयार होतात। हे तयार झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। उरलेल्या पिठाचे आपण मुरक्कू तयार करून घेऊया। तुम्ही हे असं डायरेक्टली पण तळून घेऊ शकता। मग काय तयारी झाली की नाही फराळाची? आणि मी तुम्हाला बरेच प्रकारचे फराळ दाखवलेले आहेत, पण आज मी तुम्हाला दाखवते झटपट आणि पटकन होणारी अशी एक रेसिपी फराळाची आहे। त्याचं नाव आहे लसूणी शेव चिवडा। आपण सुरुवातीला काय करायचं, इकडे मी एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या घेऊया। त्यानंतर ह्याच्यात घेऊया आपण अर्धा टीस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून प्युअर घी आहे, आणि थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ, हे चवीप्रमाणेच घालायचे। आणि आता आपण ह्याला झाकण देऊया आणि मी हे वाटून घेऊया।
हे असं छान अशी पेस्ट झालेली अगदी गंधासारखी. आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया. एका बाउलमध्ये आपण हे जे वाटलेलं आहे ते घालूया. आधी अगदी छान अशी पेस्ट करायची आपल्याला. त्यात थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण घालूया 2 कप चण्याचं पीठ, 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ, थोडासा कुरकुरीतपणा याला, आणि पुन्हा थोडंसं मीठ. आता हे आधी छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यात काय जरा गठ्ठे बिठ्ठे असतील ते काढून घ्यायचे आपण. हे मिक्स होतंय तोपर्यंत आपण गॅस सुरू करूया आणि ही कढई आहे जी इथे ठेवून देऊया आणि गॅस स्लो करूया थोडासा. आता आपण ह्यात 1 टीस्पून लाल तिखट घालूया आणि पुन्हा मिक्स करूया आणि पीठ मळून घ्यायचंय. आता पाणी घेऊया. आता आपण ह्यात थोडंसं तेल घालूया, म्हणजे 2 चमचे. आणि आता हे छान असा गोळा करून घ्यायचंय. हे छान मळून झालेलं आहे. इथे आपण सोऱ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शेवेची जाळी घेतलेली आहे आणि आता आपण शेव करायला घेऊया. जाळी शेव असते ती घ्यायची आहे आणि आपण आता ही यात घालूया, असं लावून टाकूया. बघा इथे जाडी शेव घेतलेली आहे मी आणि आता आपण तेलही तापलेलं आहे. तर आपण आता शेव पाडून घेऊया आणि हे असंच ठेवायचं आहे. जराशी शेव अशी वरती आली की मग आपण त्या झाऱ्याने उलटून घेणार आहोत. व्हायची ती छान, नंतर पलटून घ्यायची. ह्याच्यापेक्षा तुम्ही बारीक जाळीही घेऊ शकतात, पण ही छान अशी जाड असेल तर आपल्याला खायला छान लागते. आता ही झालेली आहे, आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीची पण शेव जी आहे ती करून घेऊया. शेव तयार आहे. आता आपण पापडी करून घेणार आहोत. सेम साच्यामध्ये, फक्त मी चकती बदललेली आहे. आता हे थंड होऊन द्यायचे पूर्णपणे. सेम पीठ मी या साच्यामध्ये भरलेलं आहे आणि बघा पापडीची चकती टाकलेली आहे मी आता. आता आपण पापडी करून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. शेव तळून झालेली आहे, पापडी तळून झालेली आहे. आता आपण काय करूया, इकडे मी चणा डाळ घेतलेली आहे, भिजत ठेवलेली साधारण 1 तास, आणि त्यातलं पाणी निथळून काढलेलं आहे. ते एका मी कपड्यावर घालते. त्यातलं पाणी थोडंसं काढून घेऊया. थोडं यातलं पाणी टिपून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूया, ही जी चणा डाळ आहे ती पुन्हा या डिशमध्ये घालूया. अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे. हाताने मिक्स करा. छान असं मिक्स झालेलं आहे. आता हे आपण तळून घेऊया. डाळ छान अशी तळून झालेली आहे, आपण ती काढून घेऊया. जर तुम्हाला ही अशी नसेल करायची तर आपल्या डाळ्या मिळतात, त्या तुम्ही तळून घेतल्या तरीही चालणार आहे. डाळ तळून झालेली आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेऊया. लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. किती इझी आहे बघा ही रेसिपी. हे पण काढून घेऊया. याच तेलामध्ये आपण कढीपत्ता घालूया. कुरकुरीत असं तळून घ्यायचे. शेव तयार आहे, पापडी पण तयार आहे. तर आपण आधी काय करूया, शेव कुस्करून घेऊया. आता पापडी घेऊया. आता पापडी पण थोडीशी चुरायची, जास्त नाही चुरायची. आता आपण हे वरखाली करायचंय. आता यात थोडंसं मीठ घालायचंय. ह्यात तुम्ही सेंदेव मीठ घातलं तरी चालणार आहे, पण मी साधंच मीठ घालते. थोडीशी लाल मिरची पावडर. आता आपण ह्याला नीट मिक्स करून घेऊया. असं केल्याने काय होतं की छान वरखाली सगळीकडे मीठ लागलं जातं. बघताय आवाज, मस्त कुरकुरीत आवाज येतोय. छान असा इकडे अरोमा पसरलेला आहे. सगळे मला खुणवत आहेत, ताई चहा मागूया आणि मस्तपैकी ह्या जो तुम्ही फरसाण बनवलेला आहे, लसूणी शेव चिवडा, त्याच्यावर फडसा वाढूया. आता मलाही बघायचं की काय कुरकुरीत झालंय ते. आवाज येतोय. शेव आणि चण्याची डाळ मस्त कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही हा करून बघायचा. जरा खाते आणि मग बोलते, कारण तुम्हाला डायलॉग ऐकायला येणार नाही. तर हा मस्तपैकी असा कुरकुरीत असा लसूणी शेव चिवडा मी तुम्हाला दाखवलेला आहे. ह्या दिवाळीला नक्की बनवायचं आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी छान नाजूक खुसखुशीत आणि रंगीबेरंगी अशी रेसिपी चिरोटे. आपण सुरुवात करूया.
चिरोटे करण्यासाठी 2.5 कप मैदा मी इथे घेतलेला आहे आणि त्यात आता तुपाचं मोहन घालायचंय. ते छान कडकडीत गरम करून घ्यायचंय. आणि आता हाताने हे सगळं तूप ह्या मैद्याला छान चोळून घ्यायचंय. ह्याचं टेक्स्चर बघू शकता, असं छान असं खसखशीत टेक्स्चर आलेलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, अगदी पाव चमचा. आता ह्या पिठाचे सारखे 3 भाग करून घेऊया. हा जो एक भाग आहे त्याच्यात आपण पाणी घालून तो भिजवून घ्यायचा आहे. थोडं थोडं करूनच पाणी घालायचंय. हा गोळा मळून झालेला आहे. हा गोळा सुकू नये म्हणून एका ओल्या फडक्याखाली आपल्याला झाकून ठेवायचं. आता उरलेल्या 2 भागात मी रंग वापरणार आहे. ह्याला आपल्याला पिवळा रंग द्यायचा आहे. त्यामुळे इथे केशर मी 5 ते 6 तास पाण्यात भिजवून ठेवलेला होता. थोडं थोडं करूनच घालायचे. आता थोडं थोडं पाणी घालून हा गोळा सुद्धा भिजवून घ्यायचा आहे. केशराचं पाणी जर घालायचं नसेल तर 1 चिमूट हळद घातली तरी सुद्धा चालते. पिवळ्या रंगाचा गोळा सुद्धा तयार झालेला आहे. आता हा जो तिसरा भाग आहे ह्याच्यासाठी इथे मी बीटरूटचा रस घालणार आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सुद्धा मळून घ्यायचंय. इकडे बघा, मी फूड कलर कोणताही वापरलेला नाहीये. हा गोळा सुद्धा असा छान मळून घ्यायचा आहे. 3 रंगाचे 3 गोळे तयार आहेत. आता आपण साठा करायचा आहे. तर साठा करण्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. ते छान फेटून घ्यायचे. तुपाचा रंग थोडासा बदललेला आहे. आता ह्यामध्ये 6 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं. थोडं थोडं घालून मिक्स करूया. हा जो साठा आहे हा खूप पातळ करायचा नाहीये. साठा झालेला आहे तो आता मी बाजूला ठेवते. आणि हे जे गोळे आपण बनवलेले आहेत त्याचे प्रत्येक रंगाचे मी 2-2 गोळे बनवणार आहे. इथे ओटा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरून घेऊया. आणि आता ह्या सगळ्या पोळ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी मी व्हाईट गोळा घेते. जेवढी जमेल तेवढी पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. काढण्यासाठी जे आपण ताट वापरणार आहोत त्यात सुद्धा थोडासा असा मैदा घालून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे दुसरी सुद्धा पोळी लाटून घेऊया. पुन्हा थोडासा मैदा असा भुरभुरून घ्यायचा आहे कारण ते एकमेकाला चिकटू नयेत म्हणून. लाल रंगाची सुद्धा पोळी अशीच आपल्याला लाटून घ्यायची. दुसऱ्या ताटात ही लाल रंगाची पोळी ठेवून घेते. ही शेवटची पोळी लाटून झालेली आहे. खाली थोडासा मैदा पुन्हा पसरवते आणि ही पोळी ह्याच्यावर ठेवून घेऊया. तर साठा लावताना थोडासा साठा इथे असा काढून घ्यायचा आणि त्यानंतर तो सगळा हाताने आपल्याला पसरून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूला व्यवस्थित सारख्या प्रमाणात हा साठा लावून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावर पिवळ्या रंगाची जी दुसरी पोळी आपण केलेली होती ती ठेवून घ्यायची आहे. साठा सगळीकडे छान लागलेला आहे. घट्ट असा आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण लाल रंगाच्या ज्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्याला सुद्धा साठा लावून घेऊया. यावर दुसरी पोळी ठेवून घेऊया. पिवळा जो रोल होता तो ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि आता पुन्हा आपल्याला हे गुंडाळत जायचंय.
जरा घट्टच गुंडाळायचे. पुन्हा मध्ये थोडंसं जाड होतं, त्यामुळे हे असं थोडंसं पसरवून घ्यायचं. आता हे बाजूला ठेवूया आणि पांढऱ्या रंगाच्या ज्या पोळ्या आपण लाटून घेतलेल्या होत्या त्याला साटा लावून घेऊया. लाल आणि पिवळा जो रोल आहे तो ह्याच्यात गुंडाळून घ्यायचा आहे. बघू शकता छान असा हा रोल तयार झालेला आहे. आता हे कट करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे हे रंग दिसत आहेत. तर अशा प्रकारे हा सगळा रोल आपण कापून घेऊया. छान रंगीबेरंगी असे गोळे तयार आहेत. एकीकडे मी तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे. तर आता आपण चिरोटे लाटून घेऊया. थोडासा प्रेस करून घ्यायचा, थोडासा मैदा घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला चिरोटा लाटून घ्यायचे. खूप जोर काढायचा नाहीये आणि खूप पातळ सुद्धा लाटायचं नाहीये. साधारण एवढ्या जाडीचा हा चिरोटा लाटून घ्यायचा. अशा प्रकारे आपण सगळे चिरोटे लाटून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता चिरोटे तळून घेऊया. चिरोटे तळताना मात्र गॅस बारीकच ठेवायचे. चिरोटा असा वरती आला की त्याच्यावर हे तेल असं उडवत राहूनच आपल्याला हे तळायचंय. तेल असं उडवल्यामुळे ना ह्याचे जे हे पदर किंवा लेयर्स जे आहेत हे असे छान सुटतात. बघू शकता. चिरोटे तयार आहेत. आता ह्याच्यावर आपण साखर भुरभुरवून घेऊया. आज मी तुम्हाला जे चिरोटे दाखवले ते थोडे वेगळे आहेत. त्याचे जे थर आहेत ते आपण वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत आणि म्हणूनच ते खूप सुंदर झालेत. आपण नेहमी म्हणतो अननसातला, पण जसजशी दिवाळी जवळ येते तसा हा होतो अनारशातला. तर आजची आपली दिवाळी स्पेशल रेसिपी आहे अनारसे. आधी आपण तूप गरम करत ठेवूया. अनारसे बुडतील इतकं आपल्याला तूप घ्यायचंय, कारण आपल्याला अनारसे डीप फ्राय करायचे. तूप गरम होतंय तोपर्यंत तुम्हाला मी अनारसाच्या पिठाबद्दल सांगते. आपण जुना तांदूळ घ्यायचा आणि थोडासा जाड तांदूळ घ्यायचा आणि तो आपण 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. पण प्रत्येक दिवशी आपण त्याचं पाणी बदलायचंय. 3 दिवस पूर्ण झाले की मग ते एका चाळणीत घालायचे. मग एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ते वाळत घालायचे, म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं थोडंसं पाणी ते निघून जाईल. मग मिक्सरला बारीक करायचं. जेवढा तुमचा तांदूळ घेतलेला आहे तेवढीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तूप घालून छान असं मळून ठेवायचे आणि ते डब्यामध्ये असं घट्ट असं दाबून ठेवून द्यायचंय. 8 ते 10 दिवस झाले की डबा उघडून बघायचा. जर ते पीठ असं वरती आलं असेल म्हणजे ते फर्मेंट होतं, तर तुम्ही अनारसे करू शकता. इथे मी हे पीठ घरून करून आणलेलं आहे, पण बाहेरही हे पीठ विकत मिळतं. तुम्ही आणून ते करू शकता. आता आपण अनारसे करायला घेऊया. आपण इथे खसखस घेतलेली आहे. आता आपण ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि खसखशीवर ठेवायचे आणि हाताने असा फक्त गोल गोल करून घ्यायचंय. अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही. आणि आता हा आपण कढईत टाकणार आहोत आणि आपली खसखशीची बाजू आपण वरती घालणार आहोत. एका साईडनेच करायचंय, हे पलटायचं नाहीये. ह्याला वरून फक्त आपण तूप टाकत जायचंय.
आपला अनारसा तयार आहे. आपण आता बाकीचे अनारसे करून घेऊया. कडबोळी मला लहानपणापासूनच खूप आवडतात. गोल, कुरकुरीत आणि चविष्ट. आईने करायला घेतली की पटकन ती खायची गरमागरम आणि खेळायला धूम ठोकायची. अर्थातच तुम्हाला कळलं असेल आजची रेसिपी आहे कडबोळी. इकडे तुम्हाला सगळे धान्य दिसत आहेत. तर आपल्याला कडबोळीसाठी एक भाजणी लागते. तर आपण हे भाजून घेणार आहोत आणि प्रत्येक धान्य आपण वेगवेगळं भाजणार आहोत, कारण प्रत्येकाला भाजायला वेगळा वेगळा वेळ लागतो. तर आपण सुरुवात करूया तांदळापासून. आपण इकडे पाव किलो तांदूळ घेतलेत आणि ते थोडेसे जाडसर तांदूळ घेतलेले आहेत. तांदळाचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला भाजायचे. एखादा पदार्थ आपण भाजायला घेतला ना की त्याचा असा छान भाजल्यावर सुगंध सुटतो, म्हणजे आपल्याला ते समजतंच की आता हे भाजून झालेलं आहे. ह्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. ज्वारी 100 ग्रॅम आणि बाजरी 100 ग्रॅम हे पुन्हा आपण भाजून घ्यायचे. आता हेही भाजून झालेलं आहे. आता आपण गहू भाजायला घेऊया. 100 ग्रॅम. गहू पण भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ साधारण 1 टेबलस्पून आहे, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 100 ग्रॅम मुगाची डाळ हे आपण एकत्र भाजून घेऊया. डाळी पण मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत. आता आपण घेऊया 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून धणे हे भाजून घ्यायचंय. आपली कढई अगदी गरम आहे, त्यामुळे आपण आता गॅस बंद करूया आणि त्यात ते धणे आणि जिरं भाजून घेऊया. धणे आणि जिरेही भाजून झालेलं आहे. आता आपण काय करूया, या बाउलमध्ये हे घालूया. आपलं हे सगळे धान्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालं की आपण गिरणीत दळून आणायचंय, पण माझ्याकडे ऑलरेडी दळलेलं पीठ आहे. हे दळल्यावर असं दिसतं. आता आपण या पिठाची उकड करून घेणार आहोत. आपण काय करूया, हे भांड इकडे घेऊया, गॅस चालू करूया. बरोबर मेजरमेंटने आपल्याला करायचं आहे. तर आपण 1 वाटी पाणी घेतोय. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद साधारण पाव चमचा, आपला मिक्स मसाला किंवा मिरची पावडर घ्या. पण मी इथे मिक्स मसाला घेतलाय साधारण 1 चमचा म्हणजे टीस्पून, अर्धा टीस्पून तेल. आणि आता हे उकळून द्यायचे आपल्याला. पाणी उकळलेलं आहे. गॅस बंद करूया. इथे खाली काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये बरोबर 1 वाटी आपल्याला भाजणी घालायची आहे, कारण आपण एवढंच पाणी घेतलं होतं. मिक्स करून घ्यायचंय. आपण हे मिक्स केलेलं आहे. आता थोडा वेळ थंड व्हायची वाट बघायची आणि मग आपण ते मळून घ्यायचंय.
आपण ही जी उकड घेतली ती थंड झालेली आहे. आता ती मी मळून घेणार आहे. तोपर्यंत मी काय करते, तेल गरम करायला ठेवते, कारण आपल्याला कडबोळी तळायची आहे. डीप फ्राय करायचं, त्यामुळे तेल भरपूर लागणार आहे. आता आपण हे मळून घेऊया. थोडं पाणी घेऊया. अजून थोडं पाणी घ्यायचंय. आणि थोडासा तेलाचा हात पण घ्यायचा आहे. आपलं हे मळून झालेलं आहे. आता आपण कडबोळी करायला घेऊया. कडबोळ्यांचा एक विशिष्ट आकार असतो, तो आपण करून घेऊया. कारण जास्त जाडही नाही करायचे, नाहीतर मग ते आतून कच्चं राहतं. आता आपण सगळी कडबोळी करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळी कडबोळी करून घेतलेली आहे. आता आपण तळून घेऊया. आणि मंदच गॅस ठेवायचा आहे, गॅस मोठा नाही करायचा आहे. मस्तपैकी लालसर रंगावर आपण तळून घेतलेले. आता आपण हे काढूया. आता आपण दुसरं तळून घेऊया.